आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। दिनांक 14/7/2026 रविवारी उद्याच आम्ही राज्यातून सर्व ठेकेदारांचं अधिवेशन बोलवलं आहे। आता अधिवेशन बोलवण्याचा उद्देश असा आहे की गेली 3 ते 4 वर्षे कॉन्ट्रॅक्टरने 100% काम पुरं केलेलं आहे, पण त्यांचा निधी मात्र अगदी तुटपुंजा मिळतो आहे आणि शासन त्याकडे गांभीर्यानं बघत नाही। आणि त्यामुळं आम्हाला कंत्राटदारांची एकजूट आणि राज्यातील सर्व कंत्राटदारांची ताकद शासनाला दाखवण्यासाठी आणि प्रसंगी जर शासन त्याकडे दुर्लक्ष सतत करत असेल तर आम्हाला त्याविरुद्ध योग्य ते पाऊल उचलण्यासाठी म्हणण्यापेक्षा आंदोलन कसं प्रखर करता येईल आणि सरकार कसं जाग येईल सरकारला आणि कसे निधी लोकांना मिळेल हा एक प्रश्न आहे। तसेच वर्षानुवर्षे दरवर्षी जवळजवळ हजारो सुशिक्षित बेरोजगार होत आहेत, म्हणजे आमचे सिव्हिलचे, तर त्यांच्या नोकरीचा पाण्याचा शासन काही विचार करत नाही। एका बाजूला नोकरी नाही आणि ह्या मुलांनी काम केलं तर ह्या अशा एखादं काम जरी केलं तर त्याचे पैसे मिळायला आता जवळजवळ 2-2 वर्ष लागले। त्यामुळं तरुण जे आहे सुशिक्षित तो डिप्रेशनमध्ये गेला, म्हणजे विमनस्क अवस्थेत आहे। त्यामुळं ह्या लोकांच्यासाठी आता आम्ही ज्येष्ठ मंडळी आहे सगळी, आता हे किशोर आता तसा तरुण आहे, तर आम्ही ज्येष्ठ मंडळीसुद्धा आता या तरुणांच्यासाठी आम्ही रस्त्यावर यायला लागलेलो आहे। मागील महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं, शासनानं आमची दखल घेतली की नाही माहीत नाही, संदेश तर पोचावा। साधा इथला अधीक्षक अभियंता दर्जाचा अधिकारीसुद्धा आमची विचारपूस करायला नाही। त्यामुळं आम्ही ठरवलं की आता जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन करणं योग्य नाही, तर आपल्याला राज्यस्तरीय अधिवेशन घेऊया आणि मग कंत्राटदारांची आपली ताकद त्यांना दाखवूया शासनाला, यासाठी आम्ही हे अधिवेशन बोलवलेलं आहे। किती लोक? साधारणपणे आता 1200 लोक आमचे राज्यातून येणार आहेत, म्हणजे आणि ते पण कसले सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहेत, परत त्यांचे कंत्राटदार आहेत त्या भागातले, म्हणजे मोठ्या संख्येने यायला लागलेले आहेत ते। त्यामुळं हा संदेश शासनापर्यंत पोचेल। बघू आता त्यानंतर काय करता येते, त्यानंतर उद्या दिशा ठरेल आमची काय करायचं कसं करायचं आंदोलन पुढं।